गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता सकाळचे 11 वाजले आणि मला सकाळी डबा वगैरे झाले सुनीलच्या पप्पांचा. आणि आता आमच्यासाठी स्पेशल मी पुरी आमरस बटाट्याची भाजी असं बनवणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते आज काय काय बनवणार आहे. म्हणजे माझ्या बघा पुऱ्या किती छान छान फुगलेत, फुगून फुगून फुटले इथलं बघा. बघायला खरं वाटत होतं त्यात बघा. तर असं छान छान पुरी आणि श्रीखंड आणि आमरस आणि बटाट्याची भाजी असं छान छान बेत आहे आज बुधवारचा. तरी आता जेवायला सगळेजण मी जेवायला लागले बघा. 12 वाजून गेलेत, 12:15 झालेत. आता खूप म्हणजे खूप सारी भूक लागली कारण मी 12 वाजेपर्यंत आतापर्यंत काही खाल्लं नव्हतं, फक्त चहा पिली होती. पण आज मला खूप भूक लागली. तर बघा मी आज काय काय बनवले. तर आमरस आहे, इथं पापडी, इथं रात्रीचा भात होता थोडासा ते गरम केला आहे मला खराब नको व्हायला. हे तर पुरी आहे, ही चपाती आहे सकाळची, आणि इथं बटाट्याची भाजी आहे आणि उडदाचे पापड आहेत. तर असं मी आज छान मस्त जेवायला बनवलं. का आता आमचा सुमितची आज सुट्टी आहे आणि तो आहे आज घरी, त्याच्यामुळे हे जेवायला बनवलं आहे. आणि भजी तर भजी पोरांना आवडत नाही, त्याच्यामुळे भजी काही बनवली नाही. तर मस्त असा बेत आज आहे, तुम्ही बघू शकता. आणि पोरांना जेवायचं नाही, तो तर झोपेतून उठलेला नाही. मी एकटीच सगळं स्वयंपाक वगैरे करून बसले, त्यांना जेवायला बोलवते या या, तर कोणी यायला तयार नाही. म्हटलं माझं मी जेवते बाबा, मला खूप सारी भूक लागली. तर तुम्ही पण या जेवायला. तुम्ही पण आज काय जेवायला बनवले कमेंट करून नक्की सांगा मला. ताकदीचाच खेळ आहे तू. मंडळी तिच्यापासून व्हिडिओ मी घेत होते तर माझ्या मोबाईल पडायला लागली. ते मम्मीकडे होती कॅडबरी, सो तिला देतीये ती. तर ती बाबलो तू काढून टाकलं का हे? तर तिने ड्रेसचं काढून टाकलं बघा, हे स्टिकर होतं ड्रेसला. ए पोरी, अरे अजून कशी बसली ग? काढलं मम्मी म्हणून ना कुठे काढलं का काढलं त्याला ओढले. हा ते नंतर आपण बसू शकतो ऍडजस्ट. कॅडबरी कोणाला खायची? दे बरं तिच्याकडे, दे ना परत, तुला देते का म्हणून. फोडून दे म्हणून देते ती. दे मी खाते, दे मी खाते, मला फोडून दे बोलतीये. चला चला कॅडबरी खावा आपण. चला बाबा. कॅडबरीचे तुकडे तुकडे झाले, चिंटीच्या मापाचे झाले. हे चिंद, हे चिंद नाही. आणि मी आता आवडत होते माझं जरा थोडस. आता चिंटूनी पण वाईट घातलाय, म्हटलं मी पण वाईट घातलाय, थोडेसे फोटो काढावे त्यासाठी मी पावडर वगैरे लावत होते. तोपर्यंत यांच्या दोघीचा खाण्याचा कार्यक्रम चालला म्हणून पळत आले. तसंच ठेवून नाही तर माझं ठेवलंच नसतं या दोघींनी. ते खा की पपलं. खा खा खा. ते मंडळी तिला काकडी नव्हती खायची, तिला बिस्किट खायचा होता. इथे खा बाबल्या. का पाण्यात बुडवून खायचंय? मम्मीने तिच्या शिकवलं स्वतःच्या हाताने पाण्यात बुडवून कसं बिस्किट खायचं. आवडलं तिला, बिस्किटच खायचं होतं. एक एक खा. आता बघा तुम्हाला दाखवते कशी खायचं. अरे बाबा किती काढून तुझ्या थांबून. बस आता घ्या घ्या घ्या.
वगैरे झालं बाबा आता उशीर असते का लगेच घ्यायचं असते काढून हा प्रभू कपडे खराब करते ती आता. खाली सांडती पाणी आणि खायला दिलंय तुला ते बघा ते बिस्किट कसं झालं आता आतमधलं. शिबाई शिबाई शी 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 शी. तर आज पूर्ण दिवस माही आमच्याकडेच होती कारण त्यांच्याकडे नव्हती लाईट आणि तिचा खाऊ संपला होता. तांदूळ आणि मुगाच्या डाळीचा खाऊ बनवते तर ती बनवण्यासाठी माझ्याकडे पाठवला. त्याच्यामुळे मग माहीला पण तिने माझ्याकडे पाठवलं होतं आणि आम्ही दिवसभर तिच्यासोबत खेळलो. बघा कशी मस्त खेळते आणि मम्मी पप्पाची आठवण नाही काय नाही काय. तर तिच्या मम्मीचा फोन आला की मी यायला लागले घ्यायला म्हणून मग पटकन तिचे तांदूळ आणि डाळ होती मुगाची ती बारीक करायला घेतली. म्हणलं बारीक करून ठेवा म्हणजे ती म्हणली की आम्हाला थांबायला वेळ नाही तिच्या पप्पाला जायचं जॉबसाठी संध्याकाळी पण तो जातो त्याच्यामुळे मग मी ते पटकन बारीक करून घेतलं. तर माझा स्वयंपाक झाला आणि माहीचा खाऊ पण बारीक करून झाला तरी तिचे मम्मी पप्पा आले नाही म्हणून आम्ही दोघीजणी आणखीन खेळत बसलो. बॉल खेळतोय आम्ही दोघीजणी आणि राधा बनवते आमचा व्हिडिओ आणि हिचे पप्पा पण आले होते राधाचे ते पण बसले मोबाईल बघत आणि असंच माहीसोबत आणखीन खेळत बसलो कारण जोर आहे तोपर्यंत मला खूप त्यासोबत मस्ती खेळायचं असतं. तर का मग माहीचे मम्मी पप्पा आले आणि फायनली माही चालली तिच्या घरी. तर आम्हीला ती आमच्या घरी आली ते आमचा दिवस कसा जातो आम्हाला कळत नाही एवढं आमचा वेळ जातो फास्ट तिच्यासोबत खेळण्यासाठी. आणि ते आले आणि लगेच दारातल्या दारातूनच गेले कारण त्याला जायचं असते जॉबसाठी. आणि आम्ही बाय बाय करतोय पप्पी घेतोय तरी एक नाही दोन नाही काय नाही. आम्ही किती बाय बाय केली तुम्ही बघा आता पुढं किती बाय बाय करतोय तरी ती आम्हाला बाय बाय करत नाही. डोळं चोळते आणि तिला जायचं नसतं घरी आल्या की कारण तिच्यासोबत आम्ही सारखं खेळतो सगळे त्यांच्या घरी तिला कोणाला खेळायला वेळच नसतो तिच्यासोबत. तो का बघा बाय बाय करतोय तरी आम्हाला बाय नाही काय नाही डोळे चोळत बसलंय. असा आमचा दिवस गेला आणि आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की नक्की सांगा. तर तुम्ही पण जेवण करून घ्या मी पण जेवण करतो.